नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की येणाऱ्या 2 दिवसांमध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। आता या कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आणि त्या तालुक्यातील कोणकोणत्या मंडळामध्ये पीक विमा वाटप होणार, कोण्या पिकासाठी आणि हेक्टरी किती रुपये वाटप होणार आणि ऍक्च्युअली कधीपासून आणि किती रुपये हेक्टर पर्यंत ही संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड, आणि नांदेड जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 254 कोटी 59 लाख रुपयाचा पीक विमा नांदेड जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। यामध्ये मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या मंडळाची यादी आपण याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करूया। यामध्ये नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका आहे नांदेड, आणि नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी, नांदेड ग्रामीण, तुप्पा, विष्णुपुरी, वसरणी, लिमगाव, तरोडा बुद्रुक, नाळेश्वर, वाजेगाव या मंडळामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर पुढचा तालुका आहे अर्धापूर, अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर, दाभड आणि मालेगाव या 3 मंडळामध्ये पीक विमा वाटप होणार आहे। याचबरोबर बिलोली तालुक्यातील बिलोली, आदमपूर, लोहगाव, सगरोळी, कुंडलवाडी, रामतीर्थ या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। मुदखेड तालुक्यातील मुदखेड, मुगट आणि बारड या 3 मंडळामध्ये वाटप होणार आहे। याचबरोबर नायगाव तालुक्यातील नायगाव, नरसी, मांजरम, बरबडा, कुंटूर आणि घुंगराळा या मंडळामध्ये हा पीक विमा 2 दिवसांमध्ये वाटप होणार आहे। याचबरोबर धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद, करखेली, जारीकोट आणि सिरजखोड या मंडळामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर मुखेड तालुक्यातील मुखेड, जांबुद्रुक, जाऊर, चांडोळा, मुक्रामाबाद, वराळी, येवती आणि आंबुलगा या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कंधार तालुक्यातील कंधार, फुलवळ, पेटवडच, वारुळ, उस्माननगर, दिग्रस बुद्रुक या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा तालुका आहे लोहा, लोहा तालुक्यातील लोहा, माळाकोळी, सोनखेड, सेवडीबाग, कलंबर, कापसी आणि सावरगाव न या मंडळामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा तालुका आहे हदगाव, हदगाव तालुक्यातील हदगाव, तामसा, मानुडा, पिंपरखेड, याचबरोबर निलंगा, तळणी, आष्टी आणि बरड शेवाळा या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर, जवळगाव आणि सरसम या मंडळामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। भोकर तालुक्यातील भोकर, किनी, मातुळ आणि मोगासी आणि भोसी या मंडळामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा तालुका आहे उमरी, उमरी तालुक्यातील उमरी, गोळेगाव, सिंधी, धानोरा बुद्रुक या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। देगलूर तालुक्यातील देगलूर, शहापूर, खानापूर, मरखेल, हानेगाव, मालेगाव आणि नरगल खुर्द या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। किनवट तालुक्यातील किनवट, बोदळी, सिंदगीमो, इस्लामपुरी, जलधारा, शिवनी, मांडवी, दहिली आणि उमरी बुद्रुक या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। आणि माहूर तालुक्यातील माहूर, वाईबा, वानोडा आणि सिंदखेडा या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। एकंदरीत या नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 मंडळातील शेतकऱ्यांना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 254 कोटी 59 लाख रुपयाचा पीक विमा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा 254 कोटी 59 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली, हिंगोली जिल्ह्यामध्ये HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा खरीप हंगाम 2024 चा पीक विमा येणाऱ्या 2 दिवसांमध्ये वाटप होणार आहे। या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये 154 कोटी 36 लाख रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे, ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या संपूर्ण मंडळाची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, यामध्ये हिंगोली जिल्ह्यातला पहिला तालुका आहे हिंगोली, आणि हिंगोली तालुक्यातील हिंगोली, नरसी, हिंगोली तालुक्यातील खंबाळा, नरसी, बासंबा, सरसम, डिग्रस, कराळी आणि माळहिवरा हे मंडळे पात्र आहेत। याचबरोबर औंढा तालुक्यातील औंढा, नागनाथ, येळेगाव, जवळा बुद्रुक आणि साळणा हे मंडळे पात्र आहेत। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सेनगाव तालुक्यातील सेनगाव, गोरेगाव, आजेगाव, पानकनेरगाव, साखरा आणि हट्टा हे मंडळे पात्र आहेत। कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, वाकोडी, नांदापूर, आखाडा, बाळापूर आणि वारंगा फाटा हे मंडळे पात्र आहेत। याचबरोबर वसमत तालुक्यातील वसमत, आंबा, हयातनगर, गिरगाव, हट्टा, टेंभुर्णी आणि कुरुंदा या मंडळामध्ये हा खरीप हंगाम 2024 चा पीक विमा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। एकंदरीत या हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळामध्ये HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून फक्त सोयाबीन या पिकाचा 25% अग्रिमचा पीक विमा येणाऱ्या 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। आणि HDFC कंपनीच्या माध्यमातून एकूण सोयाबीन या पिकासाठी 154 कोटी 36 लाख रुपयाच्या
पीक विम्याचं वितरण होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। परभणी जिल्ह्यातल्या एकूण 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 296 कोटी 88 लाख रुपयाचा पीक विमा 7,07,000 शेतकऱ्यांना वाटप होणार आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सर्वच्या सर्व पिकाचा हा 296 कोटी 88 लाख रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे। आणि एकंदरीत मित्रांनो या तिन्ही जिल्ह्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यातील जवळपास 18,84,000 शेतकऱ्यांना जवळपास या 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयाचा पीक विमा येणाऱ्या 2 दिवसामध्ये वाटप होणार आहे। आता या 1 ते 2 दिवसामध्ये लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान या विमा कंपन्यांना देण्यात येईल आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून 2 दिवसानंतर येणाऱ्या 25 तारखेपासून या पीक विम्याचं या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे। मित्रांनो आता याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलो तर याच्या अगोदर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जी काय माहिती दिली त्या माहितीनुसार एकूण 22 जिल्ह्यांमध्ये 2197 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून 1455 कोटी रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी 705 कोटी रुपये आणि या 2197 कोटी रुपयापैकी 96 कोटी रुपयाचा वाटप ऑलरेडी झालेला आहे। आणि या 22 जिल्हे कोणते तर त्यामध्ये धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, याचबरोबर परभणी, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर जालना, याचबरोबर बीड असेल, धाराशिव असेल, नांदेड असेल, परभणी, हिंगोली, बुलढाणा, याचबरोबर अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, याचबरोबर वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली या सर्व जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अशी माहिती दिलेली आहे। तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहू शकता। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।